खरं म्हणजे खूप वर्षापासूनचं हे स्वप्न होतं की मलंगडला फ्युनिक्युलर लवकर जावी. याला मध्ये कालावधी गेला, काही एजन्सींच्या मध्ये मतभेद झाले, अडथळे निर्माण झाले आणि त्यामुळे हे प्रकल्प लांबला गेला. पण मुहूर्त लागला त्याला आणि उरूस सुरू होण्याच्या आत ही यात्रा मलंगडची जी होती आता, त्या यात्रेला खऱ्या अर्थाने या यात्रेकरूंना आज या फ्युनिक्युलरचा महत्त्वाचा फायदा होईल. सुलभा गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रकल्प हा खरं म्हणजे देशातला पहिला प्रकल्प घेतला होता, पण काही अडथळ्यामुळं तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यावेळेला तत्कालीन आमदार तिथला होता अंबरनाथचा, आणि त्या टायमाला हा प्रकल्प आपण स्वित्झर्लंडवरून हा संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला घेतलेला होता. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. यांनी खूप चांगल्या प्रकारचं मेहनत केली. भुजबळ साहेबांच्या हस्ते बांधकाम मंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं, पण बरीच वर्षे गेली, पण अखेर न्याय मिळाला आणि यात्रेकरूंना जाण्यासाठी सगळ्यात चांगलं साधन या ठिकाणी झालं. आज 90 पॅसेंजर एका वेळेला जातील, ही क्षमता त्याची आहे. टप्प्याटप्प्याने वाढवण्याची सुद्धा तयारी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. मला तरी वाटते की लवकरात लवकर ती वाढवण्याची गरज लागेल अशी परिस्थिती इथं होईल. एका तासाला काहीतरी 1200च्या आसपास प्रवासी वर जातील येतील. हा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात इथंशी सर्वसामान्य माणूस, अगदी ज्याला चालता येत नाही, वय झालं आहे, त्यांनासुद्धा दर्शनासाठी खऱ्या अर्थाने समाधान वाटेल. आणि म्हणून निश्चितपणे आज मलंगडचं स्वप्न साकार झालं, तोच आनंद तुम्हा आम्हाला आहे.